वनसेवा पूर्व 2018 एका रांगेत वेगवेगळ्या वयाचे 6 लोक उभे आहेत. 2 वर्षानंतर त्यांचे सरासरी वय 43 वर्ष होईल आणि 7वी व्यक्ती त्यांच्या सोबत आली असता त्यांचे सध्याचे सरासरी वय 45 बनेल. तर 7व्या व्यक्तीचे सध्याचे वय किती? प्रश्न पहा, नीट समजून घ्या. प्रश्न नीट समजून घेणं महत्वाचं आहे. एका रांगेत वेगवेगळ्या वयाचे 6 लोक आहेत. 6 लोक कसे आहेत? वेगवेगळ्या वयाचे आहेत. 2 वर्षानंतर त्यांचे सरासरी वय 43 होईल. सरासरी म्हणजे काय? प्रत्येकाचे वय म्हणजे गृहीत धरायचे किती होईल ते प्रत्येकाचेच. तर ते 43 वय होईल. म्हणजे जास्त कमी असणार आहे. पण सरासरी वय 43 म्हणजे एकेकाचे वय 43 आहे असं गृहीत धरायचं. मग आता पहा बरे, त्यांचे सरासरी वय 43 आहे. कधी आहे? 2 वर्षानंतर. म्हणजेच 2 वर्षानंतर 6 लोकांचे पहा 2 वर्षानंतर 6 लोकांचे सरासरी वय 43 होईल. किती होणार आहे? 43 होईल. म्हणून 6 लोकांच्या 2 वर्षानंतरच्या वयांची बेरीज किती होईल? तर 43 वय एकाच वय 6 लोक आहेत असे. मग 43 ला 6 ने गुणायचं. 258 वर्ष होणार. त्यांच्या वयांची किती बेरीज होईल? 258 वर्ष होणार. कोणाची? 6 लोकांची 2 वर्षाच्या नंतरच्या वयांची. आपलं सध्याचं वय काढायचंय. म्हणून त्या लोकांच्या सध्याच्या वयाची बेरीज सध्याच्या वयांची बेरीज पहा. सध्याच्या म्हणजे आताच्या वयांची किती बेरीज होणार आहे? तर 258 मधून किती वजा केले पाहिजे? तर हे 2 वर्षानंतरच्या वयाची बेरीज आहे. 6 व्यक्ती आहेत म्हणजे प्रत्येकाचं वय हे 2-2 ने वाढणार आहे. 6 लोकांचं 12 वर्ष वाढणार. म्हणजे 12 वर्षे वजा करायची. उत्तर किती आलं मग? 258 मधून 12 वजा केले. उत्तर आले 246 वर्ष. 246 म्हणजे त्यांच्या आत्ताच्या वयांची किती बेरीज आहे? सध्याच्या वयांची बेरीज 246 वर्ष आहे. आता त्यांचं काय म्हणणं आहे पुढे बघा. आणि 7वी व्यक्ती त्यांच्या सोबत आले असता त्यांचे सध्याचे सरासरी वय 45 असतं. 7वी व्यक्ती आपल्याला माहित नाही. ती व्यक्ती आली. मग 7वी व्यक्तीचं वय आपल्याला माहित नाही. नेक्स्ट मानायचं. 7व्या व्यक्तीचे सध्याचे वय x वर्ष मानू. किती मानायचं? x वर्ष. आता पहा बरं काय होईल. 7वी व्यक्ती आली. सध्या 246 आहे 6 व्यक्तींचं. हे 6 व्यक्तींचं वय अधिक 7वी व्यक्ती x भागिले 7 ने बघायचं. आता कितनी? 7 ने. तेव्हा ते उत्तर आलं 45. असं समीकरण तयार करायचं. पहा नीट समजून घ्या गणित. 6 लोक आहेत. किती आहेत? 6. त्यांचं वय जास्त कमी वय आहेत. वेगवेगळे वय आहेत. पण त्यांची 2 वर्षानंतर सरासरी 43 होणार आहे. 2 वर्षानंतर म्हणजेच आत्ताच सरासरी आपण काढले पाहिजे. तर ही सरासरी आहे 2 वर्षानंतरची. पहा 2 वर्षानंतरच्या त्यांच्या वयाची बेरीज 258 आली. मग सध्याच्या त्यांच्या वयाची किती बेरीज आली? 246 आली. 246 सध्याच्या वयांची बेरीज. त्याच्यामध्ये x आता 7वा मनुष्य मिळवला. हे झालं 7 लोकांचं वय. 7 ने भागायचं म्हणजे सरासरी 45 आहे. आता बघा 7 भागिले का नाही तिकडे गुणिले होणार. 246 अधिक x 7 5 35 हाच्या 3 28 3 31 315 आले. मग x ची किंमत किती होणार? 315 वजा 246. 315 तून 246 वजा करायचे.
315, 246, 15तून 6 गेले 9, 11तून 5 गेले 6, 0, उत्तर काय आलं? 69 आलं. 69. पहा 69. बी आकडा बघा. बी हा पर्याय आला की त्या व्यक्तीचं वय 7व्या व्यक्तीचं वय 69 वर्ष आहे. 69 वयाची ती व्यक्ती आहे, त्यामुळे त्यांच्या वयाची सरासरी ही सध्या सरासरी 45 आहे. पहा या लोकांची 2 वर्षानंतरची सरासरी 43 होती आणि हा एकटा आला तर लगेच त्यांची सरासरी आत्ताची सरासरी 45 झाली. म्हणजे त्या व्यक्तीचं वय 69 आहे. किती आहे? 69. बी पर्याय आहे 69 वर्ष.